धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर आज आणि उद्या भाविकांसाठी 24 तास खुलं असणार। भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा निर्णय। 3 दिवस सलग सुट्ट्या असल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नागपुरात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन जलकुंडाची निर्मिती, मनपा आयुक्तांकडून पाहणी। तर सोनेगाव, गांधीबाग, तलाव परिसरासह विविध 415 ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार होणार। 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, बघू सरकारमध्ये किती दम। मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार। मुंबईहून परत येताना टिकणारं आरक्षण घेऊन येणार, जरांगेंची प्रतिक्रिया। महादेवी हत्यारेबाबत सोमवारी सुनावणी। महादेवीला कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे परत सोपवण्याबाबत दाखल याचिकेतील त्रुटी असल्याचं आधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था। जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 115 वर्ग दुरुस्त करणार असल्याची माहिती। 76 शाळांमध्ये 115 दर्जेदार वर्गखोल्या तयार होणार।